नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि सोबतच पालक वर्ग। आजचा व्हिडिओ हा फक्त विद्यार्थ्यांकरता नसून हा पालकांकरता अति महत्त्वाचा आहे। ठीक आहे, हा व्हिडिओ शेअर करण्याचा मेन उद्देश असा की जे काही पालकांना किंवा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम जात आहेत ते प्रॉब्लेम पुढे चालून नको यायला व्हाईल सर्चिंग अ इन्स्टिट्यूट म्हणजे इन्स्टिट्यूट शोधत असताना। मेनली आजचा व्हिडिओ हा 10वी मधून आता 11वी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे। 10वीच्या विद्यार्थ्यांची आता परीक्षा जरी असली 1 तारखेपासून त्यासाठी त्यांना बेस्ट ऑफ लक। CBSE वाल्यांची आता लवकर आहे तर त्यासाठी त्यांना सुद्धा बेस्ट ऑफ लक। पण सोबतच कुठेतरी पालक आणि विद्यार्थी यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आपण ॲडमिशन घ्यायची तर कुठे घ्यायची। मेनली जे विद्यार्थी सायन्सचा विचार करत आहेत त्यांच्याकरता। तर आजचा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांकरता आहे जे सायन्सला ॲडमिशन घेऊ इच्छितात आणि सोबतच कोणकोणत्या परीक्षा आहेत, त्या परीक्षांचं स्वरूप कसं आणि इन्स्टिट्यूट आपला कसा खेळ मांडवत आहेत ह्या गोष्टींसाठी आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुमचे खूप सारे प्रश्न क्लिअर होतील। व्हिडिओ हा पब्लिसिटी पॉईंट ऑफ व्ह्यूने नसून तर अवेअरनेस फैलवण्याचा एक मोटिव्ह आहे। तर मी सर्वांना रिक्वेस्ट करेल की व्हिडिओ पूर्ण बघा। ज्यांना टाइम कमी असेल त्यांनी 1.5च्या स्पीडने बसा, ज्यांच्याकडे टाइम असेल त्यांनी नॉर्मल स्पीडमध्ये बघा, पण व्हिडिओ हा नक्की पूर्ण बघावा। ठीक आहे, तर बिफोर स्टार्टिंग सुरू करण्याआधी आपण थोडंसं डिस्कशन करूया जी आपल्याला ऑलरेडी माहिती आहे सर्वांना की 10वी नंतर सायन्स घेत असताना आपल्याला काय काय अडचणी आहेत किंवा कोणकोणते कोर्सेस आपण करू शकतो जे की ऑलरेडी आपल्याला माहिती आहे। तरी आपण त्यावरती डिस्कशन करूया। ठीक आहे, जसं 10th नंतर जेव्हा विद्यार्थी सायन्सला ॲडमिशन घेतो, बराबर, 10वी नंतर सायन्सला जेव्हा विद्यार्थी ॲडमिशन घेतो तर सायन्सला ॲडमिशन घेतल्यानंतर त्याच्या 3 टाईपचे ॲडमिशन होतात इन जनरल। त्यामधली पहिली कॅटेगरी आहे जनरलला ॲडमिशन होणे, दुसरी कॅटेगरी आहे बायफोकल कोर्सेस ज्याला वोकेशनल पण म्हणतात, तिसरी कॅटेगरी आहे फिशरीज किंवा फिजिकल एज्युकेशन। तर जनरल विद्यार्थी जो घेतो त्याला सब्जेक्ट मिळतात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो सोबत इंग्लिश आणि मराठी। बायफोकल जो विद्यार्थी घेतो तो बायोलॉजी आणि मराठी किंवा ही जी काही सेकंड लँग्वेज असेल ती त्याची निघून जाते, त्या जागी त्याच्याकडे राहतं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स सोबत तो एखादा ट्रेड घेतो कॉम्प्युटर किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा अदर ट्रेड जो अवेलेबल असेल सोबत इंग्लिश। फिशरीज कोण घेतो ज्याला बायोलॉजी विषय पाहिजे आहे, मॅथ्स पाहिजे नाही, तर हा मॅथ्स काढून टाकतात। बायफोकलवाले कोणता विषय काढून टाकतात, बायोलॉजी काढून टाकतात आणि सेकंड लँग्वेज। फिशरीजवाला विद्यार्थी मॅथ्स काढतो सोबत त्याची सेकंड लँग्वेज निघून जाणार जी मराठी असू शकते किंवा हिंदी असू शकते। याला ग्रुप बनेल फिजिक्स, केमिस्ट्री, बायो सोबत फिशरीज आणि त्यासोबत इंग्लिश। हे झाले ॲडमिशन्स। पण सायन्सला ॲडमिशन घेतल्यानंतर आता पुढचं भवितव्य हे आपलं सायन्सच्या पर्सेंटेजवर डिपेंड करतं का, हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे। आता कंडिशन अशी आलेली आहे, काही मुलांना विचार करतो किंवा पॅरेंट्स विचार करतात पुढे चालून मला UPSC द्यायची आहे, MPSC द्यायची आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची आहे, मला सरकारी नोकरीवरती लागायचं आहे। पालकांचं पण स्वप्न आहे आणि विद्यार्थ्यांचं पण स्वप्न आहे। पण खरंच आपला मुलगा किंवा मुलगी जी काही विद्यार्थी आहे तो कॉम्पिटिटिव्ह इनफ आहे का, त्याला कॉम्पिटिटिव्ह बनवायचा आपण विचार करायला हवा की नको, त्यावर आपलं लक्ष असायला हवं। तर हे जे काही सायन्सबद्दल मी बोललो यातून जर तुम्हाला प्रोफेशनल एज्युकेशनला ॲडमिशन घ्यायची असेल, प्रोफेशनल म्हणजे कुठलं तर इंजिनिअरिंग झालं, फार्मसी झालं, मेडिकलमध्ये डॉक्टर बनणं झालं, BSc नर्सिंग झालं, ॲग्रिकल्चर झालं, ह्या सर्व विषयांमध्ये ॲडमिशन घेण्याकरता विद्यार्थ्यांना कॉम्पिटिटिव्ह परीक्षा देणं हे मस्ट आहे। मग आता 10वी नंतर येणारी कॉम्पिटिटिव्ह परीक्षा कुठली कुठली तर सर्वात वरती आहे JEE, देन आहे नीट, देन येतं MST CET। या व्यतिरिक्त 2-3 परीक्षा आहेत जे आपल्याला माहिती असाव्या, AME CET देन NDA। ठीक, बरोबर। तर मग आता JEE म्हणजे काय, नीट म्हणजे काय, CET म्हणजे काय, AME CET आणि NDA यावर आपण थोडं डिस्कशन करूया, नंतर पुढे जाऊया। क्लिअर, तर आता मी एक एक डिस्कशन करतो। आता JEE म्हणजे काय नेमकं, JEE स्टँड करतं जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन। JEE म्हणजे जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन। तर ही परीक्षा 2 टप्प्यांमध्ये होत असते, एक असतो मेन्स आणि एक असतो ॲडव्हान्स। मग ही परीक्षा होते कशा करता, जर आपल्याला नॅशनल लेवलच्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग करायचं आहे लाईक NITs अँड IITs, इथून जर ॲडमिशन करायची असेल आपल्याला ह्या इन्स्टिट्यूट्समध्ये इंजिनिअरिंग करत असताना करण्यासाठी, तर मग आपल्याला मेन्स आणि ॲडव्हान्स ही अशी JEE परीक्षा द्यावी लागते। मेन्स विद्यार्थी 2दा देऊ शकतो, एक 12वीच्या बोर्डच्या एक्झाम जी असतात फेब्रुवारीमध्ये त्याच्या आधी,
बिफोर आणि एक आफ्टर बोर्ड एक्झाम. म्हणजे एकदा तो जानेवारीमध्ये अपियर होऊ शकतो, दुसरा तो एप्रिलमध्ये. ह्या परीक्षेनंतर जो काही विद्यार्थी पास होणार मेन्सची परीक्षा, तर तो मेन्सच्या स्कोअरच्या बेसिसवर NITsला अप्लाय करू शकतो. मग मेन्सनंतर त्याला द्यावी लागते ॲडव्हान्स. ॲडव्हान्सचा स्कोअर आला, पास झाला, तर तो कुठे ॲडमिशन घेऊ शकतो? IITला. हे झालं परीक्षेचं स्वरूप. ही परीक्षा नॅशनल लेवलवरती होते, म्हणजे पूर्ण भारतातले विद्यार्थी इथे परीक्षेला बसतात. दुसरी नॅशनल लेवलची परीक्षा म्हणजे नीट. नीट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट. ज्या कोणत्या विद्यार्थ्याला डॉक्टर बनायचं आहे, मग डॉक्टर तो कुठलाही असो, वेदर MBBS असो, BAMS असो, BHMS असो किंवा कुठलाही वेटरनरी असो, कुठलाही डॉक्टर बनायचा असेल तर त्याला ही परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा एकचदा होते मे महिन्यामध्ये. ही सुद्धा नॅशनल लेवलची परीक्षा. क्लिअर? ठीक आहे. यानंतर जी तिसरी एक्झाम जी बोललो होतो आपण, दॅट इज MST CET. आता MST CET हे आपल्या स्टेट लेवलवर जर आपल्याला ॲडमिशन घ्यायची आहे तर याकरता मग स्टेट लेवलमध्ये कोणकोणत्या CETs येतात? तर इथे 4 प्रकारच्या CETs आहेत. एक CET होते इंजिनिअरिंग करता, एक आहे फार्मसी करता, एक आहे ॲग्री करता आणि एक आहे नर्सिंग करता. म्हणजे ज्याला इंजिनियर बनायचं आहे तो इंजिनिअरिंगची CET देणार, फार्मसी करायचा फार्मसी, ॲग्री, नर्सिंग. मग ह्या परीक्षेचा जो मूळ सिलेबस आहे तो असतो आपला 11वी 12वी स्टेट बोर्डचा. ठीक, ह्या झाल्या परीक्षा. आता मुद्दा येतो की आपण या परीक्षेबद्दल विचार तर केला, मग आपण नॅशनल लेवलच्या परीक्षेची तयारी करायला हवी की स्टेट लेवलच्या परीक्षेची तयारी करायला हवी? एक सिंपल उदाहरण मी देतो की एक विद्यार्थी आहे, त्याला UPSC प्रिपेअर करायचा पुढचा. UPSC कोणत्या लेवलवरती होणार? नॅशनल लेवलवर. तिथे लाखो विद्यार्थी बसतात, जागा ह्या खूप कमी असतात, बरोबर? मग जेव्हा आपण विद्यार्थ्याला म्हणतो की तुला UPSC प्रिपेअर करायचं, मग त्याला आतापासून आपण कॉम्पिटेटिव्हमध्ये का नाही टाकायचं? का आपण विचार करतो? का ॲज अ पालक आपण घाबरतो? तो JEE करू शकणार की नीट करू शकणार की नाही करू शकणार, बरोबर? हा एक प्रश्न. दुसरा, CET करून फायदा काय आणि JEE नीट करून फायदा का? JEE आणि नीटची परीक्षा याचा मूळ सिलेबस जरी NCERT असला तरी याचा सर्वात मोठा पॉईंट हा आहे की इथे 11th आणि 12th दोघंही इम्पॉर्टंट आहेत. 11वी पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे जेवढी 12वी. तेच CETच्या बाबतीत काय होतं, इथे 11thला 20% वेटेज आहे आणि 12thला 80%. मग जेव्हा आपला मुलगा किंवा मुलगी 10वी नंतर बाहेर पडते, तर जेव्हा तो CETच्या प्रिपरेशनच्या माइंडसेटनी बाहेर पडेल किंवा CETच्या याच्यासाठी, तर तो काय करतो, 11वी रिलॅक्स इयर समजतो. मग रिलॅक्स इयर समजल्या कारणाने 1 इयर तो रिलॅक्स झाला की तो एका वर्षानंतर वापस जेव्हा अभ्यास करण्याचे प्रयत्न करतो तो त्या लेवलवर पोहोचू शकत नाही. म्हणजे तो रिलॅक्सेशन मोडमध्ये चालला जातो. आधीच तर विद्यार्थी एवढा रिलॅक्स झालेला, त्याला आणखी रिलॅक्सेशन मोड मिळाला तर तो कसा ओव्हरकम करेल किंवा तो कसा त्या गोष्टी अचीव करेल, बरोबर? हा एक प्रश्न. दुसरं, इथे रिलॅक्स व्हायला वेळच नाही. मग रिलॅक्स व्हायला वेळ नाही, तिथे प्रेशर क्रिएट होतं का? प्रेशर क्रिएट होत नाही. प्रेशर बनवल्या चाललेला आहे. JEE नीट सारख्या परीक्षा खूप कठीण आहेत, मान्य आहे, पण त्या तेवढ्याही कठीण नाही की कुठला विद्यार्थी करू शकणार नाही. काही विद्यार्थी पास तर होतातच, पण सर्वच विद्यार्थ्यांना त्या लेवलवर आणण्याचे प्रयत्न इन्स्टिट्यूट्स करत नाही का? त्यावर आपण चर्चा पुढे करूया. हे झालं परीक्षेबद्दल. तुम्हाला सर्वांना याची आयडिया आली असेल. नेक्स्ट पार्टवरती जाऊ आपण. आता होतं का नेमकं? आता JEE नीट सारख्या परीक्षेबद्दल आपण जेव्हा डिस्कशन करू किंवा CET बद्दल किंवा इन्स्टिट्यूट्समध्ये काय होतं, इन्स्टिट्यूट काय करतात, त्यावर आपल्याला चर्चा करायची. आता थोड्या हार्श रिॲलिटी आहे, पण सर्व सत्य गोष्टी आहेत, स्वतः अनुभवलेल्या आहेत. वर्क करत असताना त्याच गोष्टी मी बोलतो आहे. काही मनाने टाकत नाही आहे किंवा मनाने कोणाबद्दल वाईट किंवा खोटं बोलत नाही आहे. मी सर्व रिॲलिटी बोलत आहे आणि तुम्ही ही रिॲलिटी समजून घ्यायला हवी ॲज अ पॅरेंट, ॲज अ स्टुडंट. क्लिअर? तर आता रिॲलिटी काय? तर जेव्हा इन्स्टिट्यूट असतो, जेव्हा आता आपण JEE नीटचे इन्स्टिट्यूट शोधतो, बरोबर? कुठले? JEE आणि नीटचे इन्स्टिट्यूट. तर प्रत्येक इन्स्टिट्यूटचा फोकस सध्या शिफ्ट झालेला आहे नंबर ऑफ ॲडमिशनवर. खोटं नाही आहे, खरं आहे. बिकॉज बिझनेस आहे. जेवढे जास्त विद्यार्थी तेवढा जास्त प्रॉफिट. सिंपल लॉजिक. जेवढे जास्त विद्यार्थी तेवढा जास्त प्रॉफिट. पण या गोष्टीमुळे सर्व विद्यार्थ्यांसोबत जस्टिफिकेशन होतं का?
जास्त विद्यार्थी झाल्यानंतर की नाही होत, यावरती पालक विचार करतो का? नाही. पालक काय करतो? होर्डिंगवर त्याला 1-2 रँक दिसतात लागलेले, ते बघून ॲडमिशन घ्यायला जातो. पालकांनी हा विचार केला का की त्या इन्स्टिट्यूटमध्ये किती विद्यार्थी शिकले, किती विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी पास झाले, जे पास झाले ते पहिलेपासून हुशार होते की ॲव्हरेज विद्यार्थीसुद्धा पास झाला, त्यावरती मेहनत किती झाली, हे प्रश्न आपण विचारतो का? ॲज अ पालक नाही विचारत. आपण फक्त बघतो आणि जातो, दुसरं काही नाही. दुसरी गोष्ट काय होते, इन्स्टिट्यूट जेव्हा नंबर ऑफ ॲडमिशनवर फोकस करतो, सपोज एक इन्स्टिट्यूटनी 3 क्लासेस बनवले, जेईचे 3 बनवले, नीटचे, एका क्लासमध्ये 80-80, 100-100 विद्यार्थी असतात. काही जागी जर मोठ्या सिटीजमध्ये गेले तर तुम्ही 300 ते 400 विद्यार्थी बसवायलाही विचार करत नाही एक सोबत. मग कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन करतेवेळी खूप साऱ्या कमिटमेंट्स होतात, बरोबर. त्या कमिटमेंट झाल्यानंतर क्लासेस सुरू होतात. क्लासेस सुरू झाल्यानंतर 2-3 महिने क्लासेस खूप सुरळीत चालतात. क्लासेस झाल्यानंतर एक टेस्ट होते. मग ही टेस्ट झाल्यावर रिझल्ट येतो. मग हा रिझल्ट आल्यानंतर इथे बघितलं जातं पहिले 5 नंबरवर कोण आहे प्रत्येक वर्गात टॉपर्स, बाकीचे नाही, हे रँकर्स बघितले जातात. काय बघितले जातात? रँकर्स. मग हे जे काही 4-5 वेगवेगळे वर्ग बनले, या प्रत्येक वर्गातले टॉपर पोरं कलेक्ट करून त्यांचा एक वर्ग बनतो आणि पूर्ण इन्स्टिट्यूट जोर लावून फोकस करतो ह्या विद्यार्थ्यांकडे. कुणाकडे? ह्या विद्यार्थ्यांकडे ज्यांचे मार्क्स ऑलरेडी चांगले आलेले आहेत. मग असे विद्यार्थी कोण असतात? जे ऑलरेडी होतकरू आहेत, जे ऑलरेडी माइंडनी वेल्ड, म्हणजे त्यांचा अभ्यासाची प्रणाली किंवा अभ्यासाची पद्धत खूप चांगली आहे, त्यांना जास्त गरज नाही, ते फक्त गायडन्समुळे स्वतः करतात, असे विद्यार्थी रँकर्स असतात. त्यांच्याकडे पूर्ण रिझल्ट फोकस शिफ्ट होऊन जातो. जे हे उरलेले 90% स्टुडंट्स आहेत, किती? 90% हे फक्त येतात, क्लास करतात आणि जातात. ही रिॲलिटी आहे. मग होतं का? तर इथे 2 कॅटेगरी कन्सिडर केल्या जातात. एक कॅटेगरी असते बँकर्सची आणि दुसरी कॅटेगरी असते रँकर्सची. म्हणजे स्टुडंट्सला 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो इन्स्टिट्यूट, एक रँकर्स, दुसरा बँकर्स. रँकर्स कोण? हे जे टॉपर आले ते. बाकीचे बँकर्स, कारण की त्यांचा पैसा मिळून राहिला इन्स्टिट्यूटला, बाकी काही आउटपुट नाही. मग हे जे बाकीचे पॅरेंट्स आहेत किंवा बाकीचे जे विद्यार्थ्यांचे पालक आहेत, यांनी हा विचार केला का की त्यांच्यासोबत अशी मेहनत होते का, त्यांच्यावर एवढे एफर्ट्स घेतले जातात का? कॅटेगरीज करतात इन्स्टिट्यूट्स की एक बँकर्स आणि एक रँकर्स. तर आता बँकर्स कोण झाले? ते विद्यार्थी ज्यांचे मार्क्स कमी आलेले. जे रँकर्स कोण झाले? जे विद्यार्थी त्यांचे मार्क्स जास्त आलेले. मग इथे पालक आणि विद्यार्थी काय चूक करतात की मोठे इन्स्टिट्यूट्स, हे जे रँकर्स आले आहेत यांचेच फोटो आपल्याला दाखवतात, बरोबर. फ्लेक्सवरती यांचे फोटो लागतात, त्यांना बघून आपण बाकीचे चालले जातो रँकर्सला बघून. बट आपण हा विचार नाही करत, हे जे काही विद्यार्थी रँकर्स आलेले आहेत हे कुठेही शिकले असते रँकर्स आले असते, कारण की ते मुळात हुशार आहेत आणि ते तेवढी मेहनत करतात. पण ॲज अ इन्स्टिट्यूट, जर माझं इन्स्टिट्यूट आहे तर माझी जबाबदारी काय बनायला हवी की ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी आले तिकडे माझा फोकस शिफ्ट व्हायला हवा, कारण की त्यांनी पण तर पैसे भरले त्याच गोलसाठी. पण असं इन्स्टिट्यूट कधीच करत नाही. ही डार्क रिअलिटी आहे इन्स्टिट्यूटची. पुढे दुसरी गोष्ट, आता आणखी काय होतं, हे तर झालं रँकर्स बद्दल. आता मी ह्याच गोष्टीला जर बदलवून विचार केला, फॉर एक्झाम्पल ॲज अ फॅकल्टी पॉईंट ऑफ व्ह्यू पण आपण विचार करू, ॲज अ स्टुडंट पॉईंट ऑफ व्ह्यू पण विचार करू. एका फॅकल्टीला जर मी रोज 3 ते 4 वेगवेगळे क्लास दिले, फॅकल्टी बद्दल बोलत आहे, ते 1.5 तासाचे, मला सांगा जर त्यांनी 4 तास शिकवले तर त्याचे 6 आवर्स कशात गेले? टीचिंगमध्ये. 6 आवर्स टीचिंगमध्ये गेले. सोबत त्या 4 क्लासेसमध्ये समजा 60-60 विद्यार्थी पकडू आपण, किती विद्यार्थी झाले? 240. आता 240 विद्यार्थ्यांची नावं खरंच त्या फॅकल्टीच्या लक्षामध्ये राहणार का? त्याच्या लक्षात राहणार नाही तर तो पर्सनली लक्ष कसं देऊ शकणार की तो मुलगा किती इम्प्रूव्ह करतो किंवा ती मुलगी किती इम्प्रूव्ह करत आहे? मग अशा केसमध्ये काय करतात, शिकवणारी फॅकल्टी वेगळी असते आणि डाऊट फॅकल्टी कोणीतरी दुसरे ठेवले जातात. मला सांगा, ज्यांनी शिकवलं तो चांगल्याने डाऊट क्लिअर करेल विद्यार्थ्याचे की तो फॅकल्टी करेल ज्याने त्यांना शिकवलंच नाही, त्याला माहीतच नाही राहील कोणत्या पद्धतीने शिकवलं, तो डाऊट कसे क्लिअर करू शकतो? तर हे पॉईंट्स आहेत जे आपण लक्षात ठेवायला हवे. आता जी मी मार्क्स बद्दल बोललो मागच्या याच्यामध्ये, तेच आपण पुन्हा बोलू. समजा आता जर क्लास झाला रोज डेली जर क्लास झाला, क्लासमध्ये जे काही शिकवलं, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स असो, जेई वाला असेल, फिजिक्स केमिस्ट्री बायो असो, नीट वाला असेल,
जर क्लास झाल्यानंतर तिन्ही क्लासेस झाल्यावर सर्वांचे डाऊट सेशन झाल्यानंतर शेवटी जर आपण त्यांना सांगितलं फिजिक्सचं बेटा एवढं शिकवण्यात आलं, तुला हे या पद्धतीने असं वाचायचं आहे, केमिस्ट्रीचं एवढं वाचायचं आहे आणि ह्या लेवलवर न्यायचं आहे, मॅथ्स प्रत्येक विषयाचं, जर ॲज अ इन्स्टिट्यूट तिथल्याच कोणत्या तरी फॅकल्टीने ही जबाबदारी घेऊन प्रत्येकाला क्लासमध्ये जर हे सांगितलं की तुम्हाला आज एवढं उद्या करून यायचं आहे, मला सांगा प्रत्येक विद्यार्थ्यांनी जर रोज तो टास्क दिला गेला, रोज त्यांनी तो अभ्यास केला, तर हा जो मार्क्समध्ये डिफरन्स आहे हा का दिसेल? पण यासाठी ही सवय कधी लावावी लागेल? पहिल्या दिवसापासून. पण हे इन्स्टिट्यूट का असं करत नाही? कारण पहिल्या दिवसापासून ही गोष्ट करण्यासाठी त्यांना वेगळा वेळ द्यावा लागेल, वेगळी यंत्रणा डेव्हलप करावी लागेल आणि सर्वच विद्यार्थ्यांचे जर चांगले मार्क्स आले तर मग भीती निघून जाणार. भीती निघाली तर बिझनेस कसा काय होणार? हे सर्वात मोठे पॉईंट्स आहे. दुसरं, इन्स्टिट्यूटमध्ये आजकाल आपण एखादा फेस बघून जातो, पण खरंच तो व्यक्ती ज्याचा फेस बघून आपण चाललो तो प्रत्येक विद्यार्थ्याला भेटतो का? प्रत्येक सेंटरवरती अवेलेबल आहे का? प्रत्येक सेंटरवरती त्याची व्हिजिट होते का? ह्या गोष्टीकडे लक्षच नाही आपलं. आपण फक्त बघतो आणि जातो गर्दीमध्ये. असंच मोठ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये होतं. जेव्हा 300-400 विद्यार्थी एका हॉलमध्ये बसतात तर तिथे सुद्धा समोरच्या 2 रोज ह्या रिझर्व्ड असतात टॉपर मुलांसाठी. मला सांगा, म्हणजे याचा अर्थ त्यांना शिकवायचं कोणाला? फक्त टॉपर्सला. मग बाकीचे तुम्ही लोक चालले आहेत स्वप्न घेऊन, ते तर चुकीचं करताय ना. ते तर फक्त पैसाच देऊन राहिले. मेजॉरिटी स्टुडंट्स आपल्या रिजनमधले जेव्हा बाहेर जातात मोठ्या इन्स्टिट्यूशनमध्ये, तर काही काळानंतर ते इंडिव्हिज्युअल फॅकल्टीजच्या बॅचेस लावतात, पण परत येऊ शकत नाही. का? मोठ्या ठसनीने गेलेले असतात तिथे. मग कोणत्या तोंडाने परत येणार ना, म्हणणार की असं झालं तसं झालं. पण हे कधी? वेळ गेल्यानंतर होतं. पण ही जी वेळ आहे, मला सांगा ॲज अ पालक, ॲज अ स्टुडंट, ही वेळ आपल्या लाईफमध्ये परत येणार आहे का? 11th आणि 12th. मग जर आपल्याला माहिती आहे की ही वेळ परत येऊ शकते, मग आपण 11वी 12वी अशी का नाही करावी की जिथे आपलं नुकसानच नाही झालं पाहिजे? अशा पद्धतीने आपण केली तर काय चुकीचं आहे? मोठ्या मोठ्या गोष्टीमध्ये न जाता छोट्या आणि सिंपल वेनी जर झालं तर वाईट काय? बरोबर. सोबतच आता आणखी जर आपण आपल्या रिजनमध्ये सुद्धा बघितलं तर प्रत्येक 11-12च्या इन्स्टिट्यूटच्या खाली हे लिहिलेलंच असतं. JEE पण आहे, नीट पण आहे, MST CET पण आहे. ओके, लिहिलेलं असतं. पण मला सांगा, तिथली फॅकल्टी किंवा जी काही व्यक्ती आहे ती खरंच कॉम्पिटंट इनफ आहे का JEE-साठी, नीटसाठी? ते खरंच त्या लेवलवर नेतात का विद्यार्थ्यांना? हा प्रश्न आपण करतो का? नाही कर. मग होतं काय? सर्वजण काय म्हणतात, बोर्ड्स चांगल्याने करा, तुमचं CET व्यवस्थित होऊन जा. पूर्ण इन्स्टिट्यूट आपल्या इथे मेजॉरिटी हे बोर्ड्सवरती फोकस करतात. रिगरसली 2 वर्ष बोर्ड शिकवतात कन्सिस्टंटली. पण मला सांगा, जर विद्यार्थ्याची ऍडमिशनच एंट्रन्स या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सच्या भरोश्यावर होणार आहे, तर मग त्यावरती कंटिन्युअस 2 वर्ष एफर्ट का घेतले जात नाही? सिलेबस शिकवा तुम्ही बोर्डचा, मान्य आहे, इट्स गुड. पण तो शिकवत असताना त्याच्यासोबतच एंट्रन्सचं जर तुम्ही दिलं आणि करून घेतलं विद्यार्थ्यांकडनं, तर त्याचे पर्सेंटाईल येण्याचे चान्सेस वाढून जाणार ना. मेजॉरिटी इन्स्टिट्यूट काय करतात मग? साधेवाले 11-12 बोर्ड शिकवतात, मग म्हणतात शेवटी आपण 50 ते 60 दिवसामध्ये काय करून टाकू? तर एंट्रन्सचं करून टाकू. अशाने एंट्रन्स होत असते का? अशाने त्यांना ड्रीम कॉलेज मिळेल? हे प्रश्न मी विचारतोय तुम्हाला, आणि तुम्ही सुद्धा हे प्रश्न डोक्यामध्ये ठेवायला हवे की असं असतं आणि हे तुम्ही समजून घ्यायला हवं, है ना. जेव्हा एंट्रन्स म्हणतात कोणी पण, कोणतेही पालक असो, जोही सायन्सला घेतला त्यांनी एंट्रन्सला भर दिलाच पाहिजे अलॉंग विथ बोर्ड्स. फक्त बोर्ड्स वाचल्याने आपलं होणार नाही, कारण की आपल्याला बोर्ड्समध्ये 90% आले, 90% आले, पण इकडे जर 70% आले तर आपल्याला चांगलं कॉलेज मिळणार नाही. पण जर इकडे आपले 90 अबव्ह पर्सेंटाईल आले आणि इकडे 75 जरी आले तरी आपल्याला चांगलं कॉलेज मिळेल. म्हणून आपला मोर एम्फसिस कशावर असावा? एंट्रन्सवर. पण ती एंट्रन्सची बॅच खरोखर प्रॉपर रित्या घेतली जाते का? हे आपलं बघणं गरजेचं आहे. जसं मी बोललो की एंट्रन्सच्या नावाखाली एखाद्या विद्यार्थ्याला विचार असेल की मला JEE करायचं आहे, किंवा एखाद्याला विचार असेल की मला नीट करायचं आहे, किंवा एखाद्याला विचार असेल की मला MST. ह्या सर्व विद्यार्थ्यांना एंट्रन्सच्या नावाखाली एका बॅचमध्ये बसवल्या जातं. हे कितपत जस्टिफायबल आहे? JEE वालाही तिथेच बसेल, नीट वालाही तिथेच बसेल, CET वालाही तिथे. उलट हेही सांगायचं फिजिक्स केमिस्ट्री दोघांचं कॉमन असतं आहे, सोबत बसले तर काय फरक पडते? मॅथ्सचा क्लास वेगळा होणार, बायोचा क्लास वेगळा होणार. खरंच जस्टिफायबल आहे? नाही. का? तर JEE मध्ये विद्यार्थ्याची पातळी वेगळ्या लेवलवर न्यावी लागते, नीटची पातळी वेगळी आहे, CETची पातळी कम्प्लिटली डिफरंट आहे. तर तिन्ही गोष्टींना आपण एकत्र कसं काय जस्टिफाय करणार? JEE मध्ये शिकवत असताना विद्यार्थ्याला मेन सोबत ऍडव्हान्सच्या लेवलवर नेणं गरजेचं आहे, तेव्हाच तो नंतर ऍडव्हान्स वाचणार आहे का मेन्स पास झाल्यावर? खरंच पॉसिबल आहे? नाही, इट्स नॉट पॉसिबल. तेच नीटवाल्या विद्यार्थ्यांना एका स्पेसिफिक डायरेक्शनने आपल्याला नेणं गरजेचं आहे, तेव्हा तो डॉक्टरच्या लाईनमध्ये जाणार. CET वाल्याचा अप्रोचच कम्प्लिटली डिफरंट आहे.
मग या तिन्ही विद्यार्थ्यांना एकत्र बसून काय जस्टिफाय करतात इन्स्टिट्यूट? स्वतःचा टाइम वाचवतात फक्त. बरोबर आहे ना, स्वतःचा काय वाचवतात टाइम. एका बॅचमध्ये सर्व काम भागून राहिलं ना. पण हे चुकीचं आहे आणि असं होत राहिलेलं आहे. यामुळेच आपल्या रिजन मधल्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट येत नाही. विदर्भामधल्या विद्यार्थ्यांचे पर्सेंटेज फार कमी का आहे? ह्याच कारणामुळे. कारण की प्रॉपर यंत्रणाच नाही, प्रॉपर सिस्टीमच नाही. क्लिअर? हा एक भाग झाला. आता ह्याच गोष्टीला जर आपण बदलून बघितलं, ज्या मी गोष्टी बोललो, एखादं इन्स्टिट्यूट जर मिनिमम इंटेक वरती वर्क करत असेल, मी करतोय म्हणून नाही, कोणी दुसरंही करत असेल तर तुम्ही तिथेही जा, पण ह्या गोष्टी बघा. मिनिमम इंटेकवर वर्क करत असेल म्हणजेच तो एकच बॅच ठेवत असेल कशाची? जेईची, एकच बॅच ठेवत असेल नीटची, आणि एकच बॅच आहे समजा सीईटीची. सीईटी प्लस बोर्ड, सर्वांमध्ये बोर्ड कंबाईन आलं. जेईची बॅच कोणी घेत असेल तर हे बोर्ड शिकवणं त्याची जबाबदारी आहे. नीट घेत असेल त्याची जबाबदारी आहे त्यांनी बोर्ड शिकवावं. सीईटी घेत असेल त्याची जबाबदारी आहे बोर्ड पूर्णपणे करून घेणं. ही जबाबदारी आहे इन्स्टिट्यूटची. मी वर्ड काय वापरतोय? जबाबदारी. ही इन्स्टिट्यूटची जिम्मेदारी आहे की त्यांनी हे करून घ्यायलाच हवं. नाही करून घेत असेल तर तुम्ही त्याला जाब विचारू शकता. बरोबर? नीट आहे, जेई आहे आणि सीईटी आहे. समजा आपण असं इंटेक घेतला की एक 60-60 सीईटीचा आणि बोर्डचा. आता जर पहिल्या दिवसापासून पहिले सर्वात आधी तर सर्व विद्यार्थ्यांचं 30 to 40 डेज हे बेसिक चालायला हवं. आता काही जागी आपण ऍडव्हर्टाइजमेंट बघतो फ्रीमध्ये बेसिक राहणार, आम्ही फ्रीमध्ये. फ्रीमध्ये का? तुमचीच गरज आहे, तुम्ही शिकवायला पाहिजे. फ्री वर्ड काऊन येऊन राहिला? त्याच फ्रीमध्ये ते असायलाच पाहिजे. फक्त हे आम्हीच दाखवायचे तरीके आहेत. फ्रीचा अर्थ काय आहे की बस दाखवणे की आम्ही फ्रीमध्ये शिकवतो. अरे नाही, हे तुमच्याकडे जर 10वीचा विद्यार्थी येऊन राहिलाय ते आपलं काम आहे. त्याचा पहिले बेस बनवा, नंतर त्याला शिकवा. बरोबर? ऍज अ इन्स्टिट्यूट ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मग पहिले 30 to 40 डेज काय चालायला हवं? बेसिक. का? तर 10वी नंतर येणारा विद्यार्थी हा कोणी सीबीएसईचा असतो, कोणी सेमी इंग्लिशचा असतो, कोणी फुल इंग्लिशचा असतो. या सर्वांची लेवल वेगवेगळी आहे. तर पहिले सर्व विद्यार्थ्यांची पातळी एक करणं गरजेचं. ते झाल्यानंतर सिलेबस स्टार्ट व्हायला. आणि हे बेसिक शिकवत असतानाच या 30 to 45 डेज मध्येच पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्याला सवय लावावी की आज जे शिकवलं गेलंय तुला एवढं करून यायचं आहे म्हणजे यायचं आहे, आणि ते ह्या पद्धतीने इथपर्यंत करायचं आहे. ही सवय जर आपण लावली तर त्याचा बॅकलॉग राहणार नाही. मग आता समजा पहिल्या दिवसापासून क्लास झाल्यानंतर आपण सांगितलं की तुला हे करायचं आहे, मॉड्यूल्स मधून एवढं करायचं, हे डीपीपी आहे पर्टिक्युलरली, एवढे क्वेश्चन करायचे. सीईटी वाल्याला सीईटीच्या पद्धतीने, नीट वाल्याला नीटच्या पद्धतीने, जेई वाल्याला जेईच्या पद्धतीने जर आपण सांगितलं तर त्याची लेवल हळूहळू वाढत जाणार. बरोबर? आता त्याचा अभ्यास सुरू झाला, त्यांनी बेसिक केला. बेसिक झाल्यानंतर त्यांचा सिलेबस स्टार्ट व्हायला हवा. मग सिलेबस स्टार्ट झाल्याबरोबर ही प्रोसेस सेम पहिल्या दिवसापासून. आता पहिल्या दिवसापासून जर आपण कंटिन्युअस शिकवलं आणि 45 दिवसानंतर आपण काय घेतली? टेस्ट घेतली. होऊ शकतं आताही काही विद्यार्थ्यांना मार्क्स चांगले येणार, काही विद्यार्थ्यांना कमी येणार, पण त्याला खंत राहणार नाही. का? तर त्यांनी पहिल्या दिवसापासून काय केलंय? अभ्यास. जर मी हे केलं नाही, रोज डायरेक्ट टेस्ट घेतली, तर हे दिवस खरंच त्या विद्यार्थ्याच्या लाईफमध्ये पुन्हा येणार आहेत का? नाही येणार. म्हणून जर पहिल्या दिवसापासून आपण ही तयारी करून घेतली तर विद्यार्थ्याला त्रास जाणारच नाही, त्याचा बॅकलॉग जमाच नाही होणार. बॅकलॉग जमा नाही होणार तर त्याचा अभ्यासाचा कॉन्फिडन्स हा हाय राहणार, कमी नाही होणार, हाय राहणार. मग हा जो अभ्यासाचा कॉन्फिडन्स आहे हा हाय राहण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करून घेणं आहे नाही का? नेक्स्ट, हे झालं अभ्यासाचं. आता सीईटी आणि बोर्ड बद्दल जरी बोललो आपण तर तिथे पण ह्याच गोष्टी लागू आहेत ना. त्यांना पण हे व्यवस्थित करून घ्यावं लागेल, अदरवाईज ह्या गोष्टी पॉसिबल नाही किंवा अचीव होणार नाही. म्हणून हा झाला अभ्यासाची पद्धत. मग अभ्यासाची पद्धत असताना जी काही कोर्स मटेरियल मिळत आहे, मॅक्सिमम इन्स्टिट्यूट काय करतात? रेडीमेड परचेस करून घेतात कुठल्याही पब्लिकेशन्सचं. MTG असो, कुठलेही असो, टार्गेट असो किंवा कोणतेही. मग हे असं का करतात? स्वतःचं मटेरियल का नाही डिझाईन करू शकत? कारण त्यासाठी वेळ द्यावा लागतो. वेळ देऊन रिसर्च करावा लागेल, अभ्यास करावा लागेल, मेहनत करावी लागेल, आणि तेवढी लेवल नसते. हाही एक प्रॉब्लेम आहे, तर इकडे पण आपण लक्ष द्यायला हवं. ठीक, क्लिअर झालं? हा झाला एक्झाम पॅटर्न. आणि हे असं पद्धत, अभ्यास करून घ्यायची पद्धत. मग ह्या पद्धतीने करून घेतल्यानंतर कोणत्या मुलाचा रिझल्ट येणार नाही? सर्वच मुलांचा रिझल्ट येणार आहे. बरोबर? आणि रिझल्ट हा डिपेंड कशावर करतो? डेली स्टडीवर. जेई आणि नीट सारखी परीक्षा जर आपल्याला पास व्हायची असेल तर इथे पाहिजे 2 वर्षाची कन्सिस्टन्सी. मग आता ही कन्सिस्टन्सी कशी मेंटेन राहणार? जेव्हा कोणीतरी ऍज अ इन्स्टिट्यूट मधला मेंबर जबाबदारी घेणार विद्यार्थ्यांकडनं हे करून घ्यायची, तेव्हाच तो विद्यार्थी कन्सिस्टंट राहू शकतो. अदरवाईज तो कन्सिस्टंट राहू शकत
नाही. सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच आहे. आपल्या रिजन मधले 60 to 70% स्टुडंट जे जेई आणि नीटला जातात आफ्टर 1 इयर MST CET देऊन खुश होतात. मग हे एक प्रकारे अन्याय नाही का त्यांच्यासोबत? त्यांचं स्वप्न होतं जेई नीटचं आणि इन्स्टिट्यूटच्या चुकीमुळे ते काही काळानंतर शिफ्ट कशावर होऊन राहिले? सीटवर. मान्य आहे सर्व विद्यार्थी जेई नीटच्या लेवलचे नसतात, पण ॲज अ इन्स्टिट्यूट जर कोणत्या विद्यार्थ्याची मी ऍडमिशन घेऊन राहिलेलो आहे, जर मी त्याला म्हणत आहे की हो तू नीट करू शकतो, तर माझी जबाबदारी आहे ॲज अ इन्स्टिट्यूट की त्याला त्या लेवलवर नेण्याचे प्रयत्न असावे. त्याला कधी असं शिफ्ट व्हायची इच्छा नाही व्हावी. त्याला आपण प्रयत्न तर करायला लावू शकतो 2 वर्ष, पण हे करतात का? नाही करत. त्यांना माहिती आहे की आमचे रँकर्स ठरलेले आहेत, त्या रँकर्सने रिझल्ट दिला की त्यांना पाहून आणखी 200-300 मुलं आमच्याजवळ येणारच आहेत, आम्हाला गरज नाही. ही वास्तविकता आहे. दिस इज द डार्क रिअलिटी ऑफ इन्स्टिट्यूशन. दुसरा भाग येतो. इथे सर्वात जास्त मरण होतं कोणाचं? तर मिडल क्लास पॅरेंट्सचं. का? कारण मिडल क्लास पॅरेंट हा एकचदा फी भरू शकतो, डबल फी भरू शकत नाही. ज्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे ते लोक काय करतात? मग ह्या इन्स्टिट्यूटमध्ये नाही पटलं, उठतात दुसऱ्या इकडे बॅच लावून टाकतात. पण खरंच एक मिडल क्लास किंवा गरीब घरचे पॅरेंट्स हे करू शकतात का? त्यांनी एकदा पैसे 50-60 हजार गेले असले त्यांचे, ते पुन्हा हिंमत करणार नाही, ते अटकून जातात. मग ते अटकून जातात म्हणून ते जसं आहे तसं सुरू ठेवतात. म्हणून माझी पालकांना आणि स्टुडंटला कळकळीची विनंती आहे, तुमचं जे स्वप्न आहे, जे ध्येय तुम्ही गाठायचा विचार करून राहिले आहेत, त्यासाठी मेहनत करा. आणि तिथे पोहोचण्यासाठी जो इन्स्टिट्यूट तुमची मेहनतमध्ये साथ देत असेल तिथे ऍडमिशन घ्या. मी माझीच गोष्ट नाही करत आहे. जोही असेल, तुम्हाला वाटत असेल की नाही हा माझी साथ देणार शेवटपर्यंत, तिथे ऍडमिशन घ्या. नो डाऊट तो कुठचा आहे, मोठा आहे, छोटा आहे यांनी फरक पडत नाही. त्यामध्ये एबिलिटी असावी तुमच्याकडून मेहनत करून घेण्याची. त्याच्याकडे फॅकल्टीज त्या लेवलच्या असाव्या जे जेई नीटला जस्टिस करू शकतील. बोर्ड प्लस सीईटी सर्वच करतात, पण जेई नीटसाठी एक वेगळी एक्सपर्टाईज लागते, तीच प्रत्येकाकडे नाही आहे आपल्या रिजनमध्ये. म्हणून हे करून घेणं फार गरजेचं आहे. आणि ट्राय टू अवॉइड इंडिव्हिज्युअल कोचिंग. इंडिव्हिज्युअल कोचिंगमध्ये आपला वेळ जातो. एक क्लास इथे राहतो, मग ट्रॅव्हलिंग करत दुसरीकडे जा, दुसरीकडून तिसरीकडे जा, हाही प्रॉब्लेम आहे. म्हणून ह्या सर्व बाबींचा आपण विचार करायला हवा व्हाईल सिलेक्टिंग अ इन्स्टिट्यूट आफ्टर 10th. नेक्स्ट, आता कुठलंही इन्स्टिट्यूट कमिटमेंट भरपूर करतं. मग इन दिस कमिटमेंट्स खरंच ते आपल्याला रिटर्न मध्ये देतात का? की हे असंच होणार, तसंच होणार, असंच आम्ही घेऊ? नाही देत. का नाही देत? मेजॉरिटी ऑफ इन्स्टिट्यूट आपल्या रिजनमध्ये जे आलेले आहेत ते बाहेरचे आहेत, आउटसाइड इन्स्टिट्यूट. त्यांचे हेड ऑफिस कुठेतरी दुसऱ्या जागी आहे. इथे कोणीतरी काय घेतली आहे? ब्रांच घेतली आहे. मग आता इथे काही प्रॉब्लेम झाला तर हे लोक काय म्हणतात? आम्ही तिकडे विचारून सांगू. का तिकडे विचारून सांगू? तुम्ही घेतला इन्स्टिट्यूट, तुम्ही जबाबदारी घ्या ना. मग तुम्ही ऍडमिशन कशी काय घेतली? पॉइंट आहे. हा प्रश्न आपण विचारायला हवा. सोबत कुठल्या इन्स्टिट्यूट मधलेही जिथेही विद्यार्थी असतील, ज्याही इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थी अवेलेबल असतील, तर टेक स्टुडंट्स फीडबॅक. कोणाचा फीडबॅक घ्यायला हवा? स्टुडंट फीडबॅक. पहिले पैसे भरण्याआधी जिथे विद्यार्थी नसतील तिथे त्या फॅकल्टी बद्दल किंवा त्या व्यक्तीबद्दल माहिती काढा. चालेल, बरोबर. काय घेणं गरजेचं आहे? स्टुडंट्स फीडबॅक. याशिवाय ऍडमिशन कधीच घेऊ नये. आणि हा फीडबॅक कोणाला न सांगता घेतलेला कधीही चांगला. रॅन्डमली जाऊन कधीही घेऊ शकतो, आपण कुठेही घेऊ शकतो. ओळखीचे लोक घरी जाऊन भेटू शकतो कोणाला जो तिथे शिकत असेल, तो तुम्हाला पूर्ण रिअलिटी सांगून देणार. कसं होतं, कसं होत आहे, काय होत आहे. कुठल्याही इन्स्टिट्यूट बद्दल, मी XYZ बद्दल बोलतो, कोणा पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट बद्दल बोलत नाही आहे. मग आम्ही ह्या ज्या गोष्टी मी ज्या बघितल्या मागच्या काही 7-8 वर्षापासून वर्क करत असताना 11th, ह्या सर्व जे लूप होल्स आहेत यांना ओव्हरकम करण्याचा प्रयत्न आम्ही कुठे करतोय? वेलॉसिटीमध्ये. एक कसं म्हणतात त्याला, की एक इच्छा आहे आपल्या रिजनमध्ये काहीतरी करून दाखवायची. त्या आशेने आम्ही हे इन्स्टिट्यूट ओपन केलं आहे, वेलॉसिटी. जिथे आमचा इनटेक फिक्स आहे, सिस्टीम ठरलेली आहे की जो विद्यार्थी ज्या गोलसाठी येणार त्याच गोलसाठी आम्ही त्याच्यावर मेहनत घेणार. ज्याही गोष्टी होतील कमिटमेंट्स त्या रिटर्न मध्ये देणार की असं असं होणार, नाही झालं तर तुम्ही पैसे भरायचे नाही. एवढ्या ठामपणे सिस्टीम आहे. आणि तुम्हाला सांगतो, या कुठलेही एक्झाम असो, यामध्ये 30% इज टीचिंग लर्निंग. शिकवणे, विद्यार्थी येतो, क्लास करतो, जातो, हे 30% आहे. महत्वाचं काय? रिझल्ट येण्यासाठी त्याच्यानंतर जे होतं विद्यार्थ्यासोबत त्यावर 70% निकाल डिपेंड करतो. म्हणून आपण यंत्रणा कशी डेव्हलप केली आहे? क्लासेस तर होणार, पहिले सकाळी 8 ते 2 आपले क्लासेस चालणार. आफ्टर क्लासेस मुलांना टास्क दिल्या जातील स्पेसिफिकली की कोणत्या विषयाचं किती आणि कसं वाचायचं आहे.
आणि ते करून आल्याशिवाय त्याला दुसऱ्या दिवशी वर्गामध्ये बसता येणार नाही आणि आल्यानंतर सुद्धा त्याला विचारलं जाणार तू कशा पद्धतीने हे केलं, सो दॅट त्यांनी चिटिंग करता येणार नाही. नाही तर काय होतं, गुगलवरून शोधून आन्सर काढतात मुलं. तसंही व्हायला नको. म्हणून जेव्हा विद्यार्थी रोज ग्रो करेल त्याचा रिझल्ट नक्की येणार. मग आता इथे सोबतच एंट्रन्सच्या तयारीसोबत बोर्ड्स आम्ही पॅरललीच घेणार. जसा जसा एंट्रन्समध्ये बोर्डचा कॉमन टॉपिक येणार त्याला बोर्डची नोट्स वेगळी मिळणार, बोर्डचे थेरी पेपर्स वेगळे लागणार, त्याची रायटिंगची एक्झाम वेगळी होणार. ह्या सर्व गोष्टी सोबतच काही इन्स्टिट्यूट सोबत आपण टायप केलाय फॉर कंडक्टिंग प्रॅक्टिकल एक्झामिनेशन्स. का तर लिस्ट ऑफ एक्सपेरिमेंट ही दिलेली आहे सिलेबसमध्ये, जेईचा असो किंवा नीटचा असो, तर तेही त्यांच्याकडनं परफॉर्म करून घेणं गरजेचं आहे. ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात द्यायला हव्या. आणि जर तुम्हाला कुठल्या प्रकारच्या काउन्सिलिंगची गरज असेल तर तुम्ही आमच्या ऑफिसवर येऊन भेटू शकता. नो डाऊट तुम्हाला ऑफिसचा ॲड्रेस माहिती आहे, पंचवटीच्या पहिल्या लाईनमध्ये पंजाब सिंध बँकेच्या वरती, क्लिअर, अमरावतीला, क्लिअर. तर इथे तुम्ही येऊन भेटू शकता. मी स्वतः छोट्या मोठ्या खूप साऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवलेलं आहे. मला सर्वांची रिलेटिव्ह खूप छोटे इन्स्टिट्यूट काही काही खूप डिओटेडली काम करून राहिलेले आहे, काही मोठे इन्स्टिट्यूट नावासाठीच मोठे राहिलेले आहे. दोन्हीकडची रिअलिटी आहे है ना. तर ही जी गॅप आहे, ही जी तफावत आहे, ही भरण्याचा कुठेतरी माझा प्रयत्न आहे. नो डाऊट फॅकल्टीज विल बी फ्रॉम आउटसाईड. आउटसाईड का म्हणतोय, कारण जे जस्टिफाय करू शकतील जेई नीटला अशी फॅकल्टीज आहेत. सम आर IITian, सम आर NITian, सम आर PhD परस्युइंग अँड PhD. ओके, तर हे आपलं फॅकल्टीचं बॅकग्राऊंड आहे. सोबतच आपले फाउंडेशनचे 2 सेंटर आपण क्रिएट करतोय, एक युनिव्हर्सिटी साईडला, एक राधानगरला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना फाउंडेशनवरती वेगळा व्हिडिओ मी बनवणारच, की फाउंडेशन कसं चालेल, कसं असतं, काय असायला हवं, ठीक आहे. तर जेही विद्यार्थी 10वी मधून 11वीला जाऊ इच्छितात तर त्यांनी याची माहिती पूर्णपणे घ्यावी. काही काही इन्स्टिट्यूट आहेत फीस घेऊन राहिले 1,30,000 अँड ऑल दॅट, आणि लोकल फॅकल्टीज थ्रू शिकवणं सुरू आहे. मग कुठे जस्टिफाय होतं? ज्या व्यक्तीने जेई नीट कधी शिकवलंच नाही तोच व्यक्ती तुम्हाला शिकवून राहिला, तो कोणत्या लेवलपर्यंत घेऊन जाणार? मग प्रत्येक विद्यार्थी आपल्या रिजनमधला काही ना काही ऑनलाईन सबस्क्रिप्शन घेऊन शिकतो आहे. अशी वेळ का यावी विद्यार्थ्यांवर की त्याला ऑफलाईन कोचिंग लावल्यावर त्याला ऑनलाईन घ्यायची गरज का पडावी? का पडते? कारण इन्स्टिट्यूट कुठेतरी कमी पडत आहे, तरी आपण लाखोनी पैसे देतो आहोत. मग कुठेतरी चुकीचं आहे, इनजस्टिस होतो आहे. मग हे आपण लक्षात घ्यायला हवं ॲज अ स्टुडंट, ॲज अ पॅरेंट. आपल्या इथे आपलं जे ॲप्लिकेशन राहणार त्यामध्ये जी फॅकल्टी वर्गामध्ये शिकवणार त्यांचेच व्हिडिओज आपण ऑनलाईनमध्ये प्रोव्हाइड करणार, बरोबर. सर्व गोष्टी, यंत्रणा सर्वच आहे. मी यंत्रणेबद्दल का बोलत नाही, कारण ह्या गोष्टी नॉमिनल आहेत देणं. महत्वाचं आहे अभ्यास करून घेणे आणि त्याची जबाबदारी घेणे. तर इथे ही जी 70% जबाबदारी आहे अभ्यास करून घ्यायची ती मी स्वतःकडे घेतली, बरोबर. का? कारण त्यावरच रिझल्ट डिपेंड करतो. त्याच गोष्टीमुळे रिझल्ट येतो, अदरवाईज रिझल्ट येत नाही. फक्त विद्यार्थी आला, मी शिकवला म्हणून रिझल्ट येणार नाही. रिझल्ट कधी येऊ शकतो? जेव्हा त्या विद्यार्थ्यावर शिकवणी झाल्यानंतर मेहनत घेतल्या जाणार, त्याला सांगण्यात येणार की ह्या पद्धतीने ह्या लेवलवर अभ्यास घेऊन जा बेटा, तर तुझा रिझल्ट येणार, बरोबर. ही आहे डार्क रिअलिटी. तर कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये जात असताना हे जे मी प्रश्न विचारले आज तुम्हाला व्हिडिओमध्ये, हे तुम्ही विचारण्याचे प्रयत्न करा आणि ह्यावरती तुम्ही चर्चा करा, ह्यावरती रिसर्च करा, नंतर डिसिजन घ्या, ही माझी कडकडीची विनंती. आमच्या इथे 60 सीट्स होत्या. ऑलमोस्ट आता आजचा व्हिडिओ बनवत असताना माझ्या 72 सीट्स फुल झालेल्या आहेत. तर माझ्याकडे आता उरले आहेत फक्त 48 सीट्स. तर ज्या कुठल्या पॅरेंट्सना वाटत असेल नाही सर आम्हाला तुम्हाला येऊन भेटायचं आहे, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर तसाही दिलेला आहे आणि आताही मी देतो, है ना, ठीक आहे, क्लिअर. हा माझा नंबर आहे, यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून मला भेटायला येऊ शकतो. आणि हा व्हिडिओ जेही 10वी मधून 11वीला जाणारे पॅरेंट्स असतील त्यांच्यासोबत शेअर करा, त्यांनी बघावा. तरी काही डाऊट असला तर मला संपर्क साधावा किंवा आमच्या ऑफिशियल नंबरवर संपर्क साधावा किंवा मला पर्सनली कॉल करा. कसंही तुम्हाला जसं ठीक वाटेल त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. होऊ शकतं हा व्हिडिओ काही इन्स्टिट्यूट बघितल्यावर नाराज होतील, वाईट वाटेल, पण वाईट त्यांनाच वाटेल जे चुकीचं करत असतील. जे बरोबर करून राहिले त्यांना काहीच वाईट वाटणार नाही, हेही तेवढंच खरं, बरोबर. तर व्हिडिओला बघा, पूर्ण बघा एंडपर्यंत. 10वी नंतर काय कुठल्या परीक्षा ते मी सांगितलेलं, पण आता दुसरा एक पॉईंट राहिला होता डिस्कस करायला, तोही बोलून घेऊ आपण. होऊ शकतं काही पॅरेंट्स असाही विचार करतात की सर्वच मुलांचा नंबर थोडी लागणार सर नीटमध्ये, जेई मध्ये. ठीक आहे सर, नाही लागेल, किंवा CET मध्ये सर्वात चांगल्या कॉलेजमध्ये नाही जाणार. पण ज्या विद्यार्थ्यांनी प्रॉपर प्रिपरेशन केलेली आहे, तर ती प्रिपरेशन करायची जी त्याची कॅपॅसिटी वाढेल, है ना, अभ्यास करायची जी क्षमता वाढेल किंवा तो ॲटिट्यूड त्याचा बदलेल नॉलेज गेन केल्यामुळं, ते त्याच्यासोबत आयुष्यभर चालेल. जे त्याला पुढे चालून कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी म्हणा
किंवा त्याच्या कॉलेजमध्ये म्हणा किंवा कुठेही तो जाईल तर त्याला ती भीती राहणार नाही, कारण की त्याची अभ्यासाची क्षमता वाढलेली राहणार. हा एक सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे जो आपण निग्लेक्ट करून चालणार नाही. ठीक आहे, तर ह्या सर्व गोष्टी आहेत. आणखी खूप सारं आहे बोलायला, पण ज्यांना चर्चा करायची असेल ते मला येऊन भेटा, आपण तिथे फेस टू फेस चर्चा करूया. ठीक आहे, आणखी काही क्वेरीज असतील तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, थँक्यू सो मच. व्हिडिओ पूर्ण बघा. काही अडचण असेल, काही पॉईंट्स असतील जे माझ्याकडनं सुटले असतील, तुमच्या मनामध्ये असतील तर ते प्रश्न तुम्ही मला विचारू शकता. ठीक, थँक्यू.